धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, अतिथी कक्षामध्ये असलेल्या आमच्या प्रमुख अतिथींचं देखील स्वागत आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा संघ अंतर्गत आपण पाहतो ही मानाची, अभिमानाची, सन्मानाची, परंपरेची स्पर्धा आई महामाई देवी चषक 2025 सुपर 3 मध्ये जाण्यासाठी ही निश्चितच लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पीर बाबा स्पोर्ट पापडी वर्सेस जॅम्बे स्पोर्ट कर्नलपाडा. निलेश बंद्रेचा पहिला बॉल हॅप ट्रॅकर होता, यावेळेस लॉंग ऑफच्या वरून छोटूला फाय ठेवले, सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांनी करता षटकार. रॉकेट लॉन्चर आपल्याला पाहायला मिळालं इथे विजय, आणि ते रॉकेट लॉन्च केलं इथे फलंदाजांना. काय जबरदस्त बॅकफूट वरून फोर्स केलाय, आणि पारितोषिक मात्र आपण पाहतोय की या खेळाडूंसाठी असतीलच. कटारपाडा संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. प्रदीप ब्रायरॉफ यांच्या माध्यमातून फोर्स केला पुन्हा एकदा बॅकफूट वरनं. फिल्डर लांब आहेत, गॅप मध्ये वेगाने चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील आलाय मोठा फटका, चौकार, आणि या प्रकारची षटकार आहे. यस, डेफिनेटली षटकार आहे, कारण की असं चित्र नक्की वाटून दिसून आलं होतं की कदाचित हा चौकार आहे की काय, परंतु षटकार आहे. आता बघता की नक्कीच पंच म्हणतात की चला आपण क्लिअर करूया. चला आपण क्लिअर करूया. तिसऱ्या अंपायर कडे वळूया. DRS ची डिमांड. निश्चितच ईगल स्पोर्ट नायगाव टीमचे त्या ठिकाणी खेळाडू आहेत. षटकार आहे की मग चौकार, प्लीज कळवायचं आहे ठिकाणी. षटकार, डेफिनेटली षटकारच आहे, कारण की इथून थोडं असं आपण पाहिलं तरी जी लाईनच्या बाहेर पडताना पाहायला मिळालं, परंतु तिथून समोरून क्लिअर मात्र चित्र त्या खेळाडूंना मात्र जरूर दिसलंय, आणि षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल, नो बॉलचा इशारा. पहा तिकडे नक्कीच मला वाटते की पडदा कोणीतरी पकडून ठेवलाय. सोडा, ओव्हरस्टेप केलाय. गोलंदाजाकडून आता चुका होत आहेत. निलेश बंदरे 2 मोठे आपण पाहिले तर फटके पडलेत. चंबिका स्पोर्ट्स कर्नारपाडा संघासाठी षटकारासाठी नक्की 100 रुपये आहेत, चौकारासाठी 100 रुपये आहेत, आणि प्रदीप बरप यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे, आणि आज दिवसभरामध्ये ती पारितोषिक त्यांनी देखील पटकावली गेलीत. आता चांगली कमबॅक डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळते विजय. नक्कीच चांगला कमबॅक इथून पिरबाबा स्पोर्ट्स पापडी टीमच्या माध्यमातून निलेश बंदरेने केले, कारण की त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 उत्तुंग षटकार पडल्यानंतर आपल्या संघाला नक्कीच तो थोडासा बॅकअप करून देण्याचा प्रयत्न करतो. या स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स आहे तो उंचवण्याचा प्रयत्न चंबिका स्पोर्ट्स कर्नारपाडा संघाने सातत्याने केला, कारण की त्यांचा आज खेळ दमदार राहिलाय दिवसभरामध्ये. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केले चेंडूला. चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आलाय हा द ग्रेट मराठा. षटकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले 3 उत्तुंग षटकार पडलेत, आणि मार भरपूर पडला गेला. मंचावर आपण पाहिलेत तर RK दादा आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला प्रामुख्याने त्यांची सगळ्यात मोठी भेट मात्र, आणि या स्पर्धेला ॲज अ चीफ गेस्ट म्हणून आपण त्यांना सध्या तरी प्रत्यक्षात पाहतोय. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला मात्र झेलची संधी, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र पकडली जाते. समाप्त झालाय. फलंदाज आकाशचा देखील खेळ आउट.
दिला तुझे गोदर्शनाला. धन्यवाद. डीजे कमबॅक या ठिकाणी केलाय गोलंदाज निलेश बंद्रेनं. 3 षटकार जरूर आले त्याच्या ओव्हर मध्ये, परंतु जे षटकारांचं वादळ आलं त्याला मात्र शांत केलं गेलंय. यावेळेस आपण पाहिला तर हा शॉर्ट पिच बॉल होता. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला धाडलंय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चेंडू मला वाटतं सीमा रेषा पार झालाय. 6 धावांकरिता हा षटकार रुपेश जाधवच्या बॅट मध्ये येतोय. व्हॉट अ बॅटिंग. हा पहा इथे आता पारदर्शिक रुपेश जाधव साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये असतील आणि त्याने तर एक मात्र लगावल्या आल्या आल्या. आणि षटकार नक्की त्यांची गरज आहे, आपल्या संघाची गरज आहे, ती गरज पुरवली जाते. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर भरपूर मार देखील पडताना पाहायला मिळालाय. तब्बल धावफलक आपण पाहिलं तर पोहोचला गेलं इथून 25च्या घरामध्ये. जवळजवळ 4 उत्तुंग षटकार आणि काय भन्नाट मात्र आपण पाहिली आहे फलंदाजी पाहायला मिळाली. आता जयेंद्र वाघे आलेत. मजबूरन उनको आना पड़ा क्योंकि पहले ओवर में बहुत सारे रन खर्च किए हैं. लेकिन अपने खेलने का अंदाज नहीं बदलेंगे खिलाड़ी, क्योंकि उनको भी पता है ये मुकाबला कोई छोटा वाला मुकाबला नहीं है, क्योंकि यहाँ से आगे ही जाना है. फ्लाइट दी थी इस बार, इस गेंद को थोड़ा धीमा डाला था, लेकिन बल्लेबाज इस गेंद को अच्छी तरह से रीड कर नहीं पाए, देख नहीं पाए. बल्लेबाज इस गेंद को मिडिल ऑफ द बैट कर नहीं पाए. फिर से डाली हुई, आगे डाली हुई गेंद, इस बार अंदर आती हुई गेंद, घूमती हुई. अब ये गेंदबाजी कहीं ना कहीं मुश्किल में ला सकती है. अब रुपेश ने क्या किया है कि पीछे से देखा है कि क्या हुआ क्या नहीं हुआ है, और अपने साथी को जाके कुछ ना कुछ कहा है कि इस तरह नहीं उस तरह से खेलना है और किस दिशा में खेलना है. ये तो एक सलाह दिया, उल्टा इसमें कन्वर्ट किया, लेकिन हवा में खड़ी, एक हाथ छूटा था, लेकिन कैच को पकड़ लिया है और विकेट का पतन होता हुआ ये कमबैक किया है पीर बाबा की टीम ने, और राजू को इस बार चलता किया है पैवलिन की ओर. ये दूसरा वाला झटका जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाड़ा टीम को लगता हुआ. देवी आई तुझी गो पूजा भरते वैशाख महिन्याला, पूजेचा मान्यो दिला म्हणजे प्रथमेश अमर दादाला. थैंक यू डिजाइन है. बल्लेबाज अब करण आए हैं, क्या करण अंबाला बनेंगे? बनना पड़ेगा, क्योंकि अब अपनी टीम के लिए उनको लड़ना है. क्योंकि यहाँ से अगर आप आगे का सफर तय करना चाहते हो तो यहाँ से अच्छी बल्लेबाजी करनी ही होगी, हर हालात में करनी होगी. क्योंकि अगर आपकी मेहनत को आज सफल करना चाहते हो ना, तो पूरे दिन में जो आपने वर्क किया और उसका मीठा फल आपको पाना है, तो यहाँ से बेहतरीन परफॉर्मेंस करना होगा. क्योंकि अगर यहाँ से आगे जाते हो ना, तो आपको एक चमचमाती एक ट्रॉफी जरूर मिलेगी, लेकिन वो कौन से होगी आपका आने वाला खेल बताएगा. लेकिन इस मुकाबले में आपको पीछे नहीं देखना है, देखना है तो सिर्फ आगे क्या देखना है. ये गेंद थोड़ी दिशा डाली हुई, वाइट गेंद का इशारा आता हुआ. 1 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 26 रन. पहले ओवर में 25 आए थे, इस ओवर में अब तक केवल 1 रन आया है. बेहतरीन गेंदबाजी रही है, कमबैक किया है. एक हाथ से खेला हुआ शॉट, देखना पड़ेगा किस दिशा में जा रहा है. जी हाँ, बाउंड्री लाइन के पार मिलेंगे पूरे के पूरे रन. ये 4 करण ने खेला हुआ इस शॉट चौका देकर जाएगा. थँक यू डीजे. भूषण दादांचं आगमन झालंय. नक्कीच प्रमुख आयोजक म्हणून दादांना आपण पाहिलंय आणि नक्कीच पुन्हा एकदा सुस्वागतम दादा आपलं. मंचावर आपण पाहिलं नक्कीच दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आर के दादा, भूषण दादा आणि नक्कीच आणखीन पाहुणे आहेत. नक्कीच प्रमोदजी पडवले साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि संपूर्ण आपण बघितलं तरी ते हे मान्यवर यांची मांदी आली पाहायला मिळते. करणचा हा शॉट हवेत आहे, झेल निर्माण झालाय आणि इथे झेल देखील पकडला जातोय. करणने एक चौकार लगावला, परंतु त्याला बाद केलंय
आणि पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघ थोडासा मात्र आता या ओव्हरमध्ये कमबॅक करून देत असताना पाहायला मिळते जयेंद्र वाघे ह्या गोलंदाजच्या माध्यमातून. या षटकामध्ये राज सांगतात आम्हाला की चेंडू फेकून झालेत 5. टोटल आपण बघितला ना तर 30 धावा फलकावर आहेत. म्हणजे 30 धावा सुद्धा मित्रमंडळी खराब नाही आहेत, भरपूर आहेत, चांगल्या आहेत. परंतु एक चेंडू आणखीन आहे. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत भावेश जाधव. नक्कीच आपण यापूर्वीच्या मॅचमध्ये इगल स्पोर्ट्स नायगाव टीमकडे जाधव ब्रदर्स पाहिले होते. आत्ता चंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीमकडे सुद्धा आपण पाहिले तर मग जाधव ब्रदर्स आहेत. मित्रमंडळी नक्की एक थोडासा सकारात्मक विचार दर्शवावा लागेल भावेशला, कारण की रुपेश सारखा खेळाडू सुद्धा आणखीन आहे जो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडकडे उभा आहे. परंतु या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू असेल. 30 धावा आपल्याला जर पाहायला मिळाल्यात. हा चेंडू सोडून दिला आहे, मात्र आपण पाहिलं वेट अँड वॉच भूमिका पूर्ण करत असताना आपण पाहिलं पंचांनी मात्र वाईट साठी आपण पाहिली आहे, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमची डिमांड आहे, DRS ची डिमांड केली आहे. रिव्ह्यू हा डेफिनेटली आपण पाहिले तर आमचे तडांपार त्यांनी पाहिलं गेले की नक्कीच चेंडू नक्कीच आतून बाहेर वळला गेला. याचं फेअर डिलिव्हरी म्हणून नक्कीच घोषित केले त्यांनी. आणि मग इथे जास्त चर्चा होणार नाहीये. मग षटकाची झाली आहे समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये मला वाटते फलंदाजांना गरज आहे पाण्याची. नक्कीच पाणी घेऊन जाऊ शकताय डेफिनेटली. आणि जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 25 धावा, तर या ओव्हरमध्ये थोड्या कमी धावा आल्यात. त्यामुळे थोडंसं आपण पाहिलं तर मग कमबॅक केलं गेलंय पीरबाबा स्पोर्ट्स संघानं. आपण पाहिलं पण तर जवळजवळ 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता 6 चेंडूमध्ये नक्कीच किती धावा बोर्डावर लगावल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट मात्र इथून सेट केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. वया डीजेकडे गाणं ऐकूया आणि लगेच मॅचमध्ये कमबॅक करूया. धन्यवाद डीजे. वही आपण आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. सूर्यकांत आखिर की 6 गेंदे. रुपेश ऐसे खिलाड़ी है इस वक्त बड़े खतरनाक नजर आते हुए, क्योंकि ये वक्त में बहुत बार इनको हमने देखा है. ये चलते ही चलते हैं और खाली चलते नहीं है तो सीना तान के चलते हैं और अपने आगे अपने टीम को आगे लेकर निकल जाते हैं. और यही मैंने जिक्र किया था और जिक्र करते उन्होंने उड़ा दिया. शानदार ये शॉट उन्होंने निकाल दिया है. 6 रन. येस डेफिनेटली आपण पाहिलं की रुपेशच्या षटकारासाठी आपण पाहिलं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रदीप बरब यांच्या माध्यमातून. डेफिनेटली 2 चेंडू 2 षटकार रुपेश ठोकतायत आणि सलगचा तिसरा असेल, कारण की जवळ आपण पाहिलं होतं की पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं नक्कीच तिथून त्याने नक्कीच आपण पाहिलं षटकार ठोकला होता. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर आता बाहेर नक्कीच आईबा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज फक्त प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी नसतील. आणि हे पारितोषिक आहे नक्कीच भूषण दादांच्या माध्यमातून. हे पारितोषिक असेल आता आईवा कॅच पकडा 200 रुपये मिळवा. प्रेक्षकांची आता मेजवानी आहे आणि नक्कीच ही मेजवानी मात्र पुन्हा एकदा भूषण दादांनी आणली आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आणली होती आणि जवळजवळ काल आमचे 4 लिटिल स्टार होते. 4 आम्ही चर्चा केली तर कोण पार्टी करायला तयार होते, कोण चायनीज खायला तयार होते. पण आज बघूया, आज रविवार आहे, कोण काय करायला तयार असेल. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
हा बॉल मात्र आपण बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर. इथून आपण बघितलं तर 3 षटकारासाठी सुद्धा आपण पाहिला. तो पारितोषिक आहे त्या 3 चेंडूवर 3 षटकार आणि रणजित दादांच्या माध्यमातून ते पारितोषिक मात्र दिलं जाईल डेफिनेटली. थँक्यू डीजे. नक्कीच 3 चेंडूवर 3 षटकार आणि अपेक्षा होती की रणजित दादांची सुद्धा 500 रुपयाचं नक्कीच कॅश प्राइज दिला जाईल आणि ते कॅश प्राइज आमच्या हातामध्ये देखील आलंय. आतापर्यंत जवळजवळ रुपेश यांचा जर खेळ बघितला ना तर त्याने 4 चेंडू फेस केलेत आणि 4 चेंडूवर 4 षटकार त्याने आतापर्यंत फेस केलेत. कारण की या ओव्हरमध्ये 3 आणि नक्कीच या पूर्वीच्या ओव्हरमध्ये त्याने 1 केला होता तो कारनामा. त्यानंतर त्यांना स्ट्राईक मिळाली नव्हती. परंतु या ओव्हरमध्ये आणि मी जो उल्लेख केला होता ना की या सिच्युएशनमध्ये नक्कीच व्हेरी डेंजरस खेळाडू आहेत मिस्टर रुपेश जाधव. कॉमन प्रीमियर लीग मात्र अशीच नव्हती गाजवली. बाईक काय अशीच त्यांनी घरी नव्हती नेली आहे. त्याचं कारण होतं हे कारण की दमदार त्यांनी मात्र बॅटिंग केली होती, दमदार त्याने बॉलिंग केली होती आणि नक्कीच हा दम मात्र दर्शवत असताना या मॅच मध्ये टीमची टोटल आपण पाहिली आहे 49 धावा. फुल टॉस होता यावेळेला नक्कीच मिस केला जातोय. थोडा मात्र आपण पाहिलं की हताश नाराज जरूर पाहायला मिळतोय रुपेश कारण की त्यांच्याकडे संधी होती आणखीन एक बिग हिट खेळण्याची परंतु तो मिस केला जातोय. एक जुसी फुल टॉस होता यावेळेला. मी तर म्हणेन थोडासा लवकर मात्र मी तर म्हणेन की जास्त ताकद प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडा मिस केलाय त्यांनी. परंतु चांगली काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. आता लेग स्टंपच्या बाहेर मात्र हा चेंडू फेकला जातोय. नक्कीच धाव फलकावर मात्र पूर्ण होत आहेत 50 धावा 50 अप. 50 धावा पूर्ण झाल्यात. अगदी आपण पाहिलं तर शोभेल अशी बॅटिंग मात्र रुपेशने केली आहे. आणखीन एक यावेळेला मोठावाला षटकार रुपेश जाधव नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. जवळजवळ या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच षटकार क्रमांक आपण पाहिला तर 4 एक आला तर कदाचित मग आपण पाहू शकते ना की विजय 15 टी शर्ट चा मानकरी ठरू शकेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून मेजबानी आहे. कारण की एखादा संघ एखादा खेळाडू एका षटकामध्ये 5 षटकार 5 चौकार किंवा 5 विकेट घेतोय तर त्याला 15 टी शर्ट मोफत दिली जातील आणि जर इथे षटकार आला तर मग 15 टी शर्टचा मानकरी ठरू शकतोय. आणि पाहिलं आपण तर वाईट बॉल आलाय म्हणजे संधी ऑन आहे. बाबूदादा महाली यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा दिलं जाईल मग त्या संघाला. आणि कारनामे आपण पाहिलं तर भरपूर केले गेलेत या सीझन मध्ये तर भरपूरच कारनामे केलेत. कारण की कोणी 4 कोणी चौकार मारलेत, कोणी षटकार मारलेत आणि कोणी विकेटही घेतलेत. आणि हा पराक्रम आपण बघितला तर नक्कीच सरपंच उपसरपंच चषकामध्ये या सीझन मध्ये भरपूर होताना पाहायला मिळाला. परंतु ती स्पर्धा तर नक्कीच मागे गेली. प्रत्यक्षात ह्या स्पर्धेमध्ये रुपेश करू शकतोय, डेफिनेटली करेल. आणि केलाय चर्चा केली होती, चर्चे पे केलाय हा मोठावाला पर्चा. आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना रुपेशने ठोकला आपल्या नावाचा हा A1 क्वालिटी ब्रँडेड मोठावाला षटकार. आणि षटकाराने टीमची टोटल तब्बल पोहोचली गेली आहे ती म्हणजेच आपण पाहिली तर 63च्या घरामध्ये आणि 64चं नक्की टार्गेट असेल. पंधरा टी शर्ट नक्कीच लागू झालेत आणि जो उल्लेख केला होता ना मी काय नक्कीच का मी केव्हा उल्लेख केला होता त्याचा खेळ मी अनेक वेळा पाहिलाय. टार्गेट आणि रुपेशाचं कौतुक केलं तर किती केलं धावा 7 चेंडू मध्ये 36 धावा 1 डॉट चेंडू. क्या बात आहे. जर तो 1 डॉट नसता तर मग तो सुद्धा एक अनोखा विक्रम असता. विजय 500 रुपयाचे मानकरी सुद्धा ठरलेत. रुपेश नक्कीच आरके दादांच्या माध्यमातून त्यांच्या खेळीला इम्प्रेस होऊन आपण पाहिला. आणि नक्कीच प्रमोद पडवले दादांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच आलंय या रुपेशच्या खेळीला इम्प्रेस होऊन. आता मी विनंती करेन चला कर्णधार आहेत जे सेमीफायनल मध्ये इंटर झालेले संघाचे ज्यामध्ये आझाद वसई असतील आणि जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाचे संघनायक असतील.
तुम्हाला मी मंचावर येण्याची विनंती करतोय. का मंचावर येण्याची विनंती करतोय कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता आमच्या हातात आहे तुमच्या लॉटरीचं तिकीट. लॉटरी का म्हणतोय कारण की डायरेक्ट एक संघाला फायनल मध्ये मात्र नक्कीच स्थान मिळेल. एक संघ नक्कीच सेमीफायनल मध्ये लढताना पाहायला मिळेल, परंतु ती लॉटरी कोणाची लागेल देखील पाहायला मिळेल आपल्याला. रुपेश जाधवच्या खेळीला जर नक्कीच आपण पाहिलं ना तर ही इनिंग पुन्हा एकदा मित्रमाने संपूर्ण कर्नालपाडा संघ मात्र नक्कीच आणि मी मित्रमाने संपूर्ण कर्नालपाडा गाव देखील मात्र एन्जॉय करत असेल. कारण की ज्या प्रकारे त्यांचा खेळ आत्तापर्यंत आपण पाहायला गेलाय, उंचावला गेलाय आणि जवळजवळ सध्या तरी आमच्याकडे आर के दादांनी प्रमोद दादांनी नक्कीच 1000 रुपये जमा केलेत आणि त्यांचे पाठीराखांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर कॅश प्राईज आहेत ते सुद्धा आमच्यापर्यंत येतील. म्हणजे त्या खेळाडूंनी नक्कीच मालामाल संघाला केला आणि स्वतः सुद्धा झाला. परंतु कर्णधारांना विनंती करतो की आपण या आझाद वसई टीम मंचावर जे आपण मंचावरच आहे ते तुमच्या लॉटरीचं तिकीट आहे ना माझ्या हातात आहे आणि आपण पाहतोय की आर.के. दादा मंचावर आहेत आणि आर.के. दादांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाची देणगी सुद्धा दिली आहे. दादा नक्कीच आपले मनापासून आभार व्यक्त करतोय आम्ही कारण की ज्याप्रमाणे मोठेपणा आपला नक्कीच जो एक प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने मी जरी या भागामध्ये नक्की जेव्हा पण कॉमेंट्रीमध्ये असतो आणि अनेक स्पर्धा तुम्हाला मी पाहायला गेलाय परंतु त्याच्यानंतर दादांची सुद्धा एक स्पर्धा असते आणि अनेक स्पर्धांना तुम्ही भेट घेता आणि तेव्हा सुद्धा नक्कीच तुमचा हा दिलदार दर्शनपणा मी देखील पाहायला गेलाय आणि ग्रेट व्यक्ती आपण पाहते म्हणजेच आर.के. दादा रणजितजी किणे साहेब आपण पाहतोय. त्याला कर्णधार या आझाद वसई टीमचे कर्णधार मला वाटतंय नक्कीच पटरीवरून बस चालत आली होती ते चित्र आज पहिल्यांदाच बघितलं परंतु ती बस पंक्चर झाली की काय असं वाटलं परंतु आलेत. आता 64 धावांचा टार्गेट आहे. नक्कीच दादांनाच आपण काढायला सांगूया ड्रॉ. नक्कीच एक उचलूया आपण आणि कोणाचं नशीब मात्र चमकणार आहे ते देखील पाहू. बाय असेल नक्कीच फायनल मध्ये कोण असेल तर माझ्या हातात आहे. मॅच कोणाची असेल ते नक्कीच पाहायला मिळेल. जयेंद्र वाघने फटका खेळला हवेत बाउंड्री लाईनच्या पार. ओहो हो लॉटरी पे लॉटरी ही मात्र तो कोणाची लागेल कारण की फायनल मध्ये डायरेक्ट विजेता संघ गेलाय. क्या बात आहे. तर टॉस सुद्धा आपण करून घेणार आहोत. नो बॉलचा इशारा मात्र इथे जरूर पोहोचवला गेलाय पंचांच्या माध्यमातून परंतु कॅच ड्रॉप झालाय. इथे 64 धावा चेस करायचे आहेत. विजय काय म्हणशील ज्या प्रकारची बॅटिंग होते. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं डॉट आला होता परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चांगला फटका जयेंद्र वाघेच्या बॅट मध्ये जरूर आला षटकार आणि त्याच्यानंतर देखील एक हवेमध्ये शॉट खेळला होता. तो बॉल आपण पाहिला तर नो आहे आणि नो बॉल वरती संधी कॅचची झाली होती परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर तो झेल पकडला असता तरी सुद्धा मात्र झेल ग्राह धरला जाणार नव्हता. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्ले अँड मिस हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निलेश बंद्रे स्ट्रगल करतोय कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचा आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचा असेल तर निश्चितच चांगले बॅटिंग मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये पेश करावे लागतील. जवळजवळ आपण पाहिलं तर 21च्या वरचं मात्र हे रन रेट आहे प्रति षटका मागे. यावेळेस आपण पाहिला तर हा पुन्हा एकदा नो बॉल या ठिकाणी टाकला जातोय. अगोदरचा फ्री हिटचा बॉल आपण पाहिला तर डॉट खेळला गेला परंतु यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे फ्री हिटचा बॉल खेळण्याची ती म्हणजे निलेश बंद्रे या खेळाडूला. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. उलटाच बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. टक्कन असा आवाज जरूर आलाय. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ऑन केलाय निलेश बंद्रेनं. ठोकलाय षटकार. DJ Sahil in the
धन्यवाद. अडीजे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15. 4 चेंडूंचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 15. या 15 रन्स मध्ये आपण पाहिले तर दोन्ही चेंडू नो देखील त्याने टाकले गेलेत. गोलंदाज आकाश जाधवच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल अजून एक उडवलाय. हा चेंडू देखील जाईल सीमा रेषाबार. षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ मैदान के अंदर. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. लक्ष्य आहे ते म्हणजेच 64 धावांचं आणि या 64 धावांचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केली. यावेळेस आणखी एक चांगला फटका आहे समोरच्या दिशेने. हा चेंडू देखील जाईल सीमा रेषा पार. आणखी एक येतोय षटकार आणि षटकारांची या ठिकाणी हॅट्रिक देखील पूर्ण झाले निलेश बंद्रेकडनं. आणि लगेच आपण या ठिकाणी पाहिलं आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये रणजित दादा किनी आहेत आणि त्यांचा हात मात्र खिशामध्ये गेलाय आणि कडकडीत 500 ची नोट देखील त्यांच्या खिशातून आलाय या हॅट्रिक करता. काय जबरदस्त परफॉर्मन्स निलेश बंद्रेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. धावसंख्या झाली आहे षटकाराच्या साहाय्याने ती म्हणजेच 27. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 37. 37 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला. जयेश, या ठिकाणी आपण पाहिलं तर महिला बचत गट आहे, महिला आघाडी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्याकडनं देखील 200चं पारितोषिक आलंय लाडक्या प्रेक्षकांसाठी. मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर 200चं कॅश प्राइज त्यांच्याकडनं देखील दिलं जाईल. क्या बात आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस उडवलाय. टक्कन असा आवाज जरूर आलाय. हा चेंडू देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तवा पण पाहिला ना तर दोन्ही बाजूने तापलाय जयेश. दोन्ही बाजूने मात्र चपात्या भुजल्या जात आहेत. यावेळेस बॅटची हलकीशी लिडिंग एज लागली होती. एक सिंगल धाव ही कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 34. 34 आकड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 30. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 30 धावा. अजून सुद्धा मॅच आहे. मॅच बनवला या ठिकाणी. यस, मॅच बनवले. परंतु इथे मी म्हणेन ना की रुपेश या वेळेला एखादा विकेट जर शोधून देत आहेत ना मग अडचण मात्र नक्कीच निर्माण होऊ शकते. कारण की त्यांना मॅच जिंकायची असेल तर नक्कीच त्यांना विकेट हवा आहे. यावेळेस आपण पाहिला तर वेगवान चेंडू हाताला होता. वेगामध्ये बीट केलं गेलंय. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही टीम आपण पाहिलं तर हार मानायला तयार नाही आहेत. आपला दोष ओके 22 रन आहे का.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला होता. एक सिंगल धाव टेकीने पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 7 बॉल शिल्लक आहेत आणि 28 धावांची आवश्यकता आहे. जयेश 7 चेंडू 28 धावा. मॅच आपण पाहिली आहे तर अगदी रंगत निर्माण केली आहे, परंतु रुपेश आहेत ना त्या रंगामध्ये भंग म्हणजे रंगामध्ये भंग मिळवण्याचं कार्य करतायत आणि चांगली गोलंदाजी त्यांची देखील होताना पाहायला मिळते. शॉर्ट पिच पुल केलाय. फिल्डर आहेत तिथे भावेश. थोडी मिसफील्ड गफलत झाली आहे परंतु थांबवलाय. 2 धावा मात्र मिळतील. नक्कीच क्रीज मध्ये पोहोचले तसं पंचांनी दर्शवलं गेलं. आता 6 चेंडू आणि 26 धावा मॅच जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे का छोट्या गाण्याची. नक्कीच गाणं ऐकू आणि नक्कीच या रंगतदार मुकाबल्यामध्ये आपण कमबॅक जरूर करूया. मंचावर नुकतंच आगमन झालंय पाहुण्यांचं, त्याचंच आपण हार्दिक स्वागत करतोय आम्ही. पाणी मंडळाला विनंती की आमच्या राईट साइडला जेवण ठेवलेलं आहे. फुल्याची होते या गर्दी तशी समुद्र येते भरती गवत घेऊन वरती ऐशी शोभून दिसते मूर्ती चैत महिन्याचे 9मीला भंडारा उजळाला. चैत महिन्याचे 9मीला भंडारा उजळाला. अग चंदने तुझे पालखीला मानाने काढाला मला. चंदने तुझे पालखीला मानाने काढाला मला. थँक्यू डीजे. नक्की सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. अगदी रोमहर्षक मुकाबल्यामध्ये ज्याप्रमाणे आपण पाहतो ही लढाई लढली जाते ना, एक बरोबरीची लढाई. कारण की ज्यामध्ये आपण विश्लेषण करायचं झालं तर पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघ इथून चेस करतोय 64 धावा आणि 6-26 मात्र असं समीकरण राहिलंय. इथून आपण पाहिलं ना तर थोडं कठीण दिसतंय परंतु अशक्य नाही आहे. जसं म्हटलं जातंय ना की मंजिल यूही नहीं मिलती राही को, एक जुनून सा दिल में जताना पड़ता है. पूछा चिड़िया से कैसे आशियाना बनाती है की वो बोले मुझे तिनका उठाना पड़ता है. यस डेफिनेटली, कारण की मेहनत करावी लागेल जर तुम्हाला तुमचं नक्की स्वप्न पूर्ण करायचं असेल तर. या वेळेला चंद्रभागे असतील स्ट्राईक एंड कडे, भावेश जाधव असतील बॉलिंग एंड कडे. पाहूया आपण पहिला चेंडू. पहिला चेंडू थोडा दिशान फेकला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 26 धावा चेस होऊ शकतात कारण की मी 6 मध्ये 29 धावा चेस करताना राकेश गोवारींना पाहिलंय माझ्या बाजूला आहेत. कारण की टिवरीच्या मैदानावर त्यांनी तो कारनामा केला होता, ती करामत केली होती, परंतु इथे केली जाईल का यावेळेला आपण बघितला. हा चेंडू आपण बघितला तर सिंगल. या सिंगलने मी तर म्हणेन की कर्नलपाडा संघाच्या मध्ये ऊर्जा निर्माण झाली. 12वी काढू खुश आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आले. त्यांना सुद्धा माहिती आहे, त्यांच्याकडे आपण छातीवर हात लावूया. आवाज येतो छातीतून, त्यांना सुद्धा माहिती आहे की धडधड वाढले त्यांच्या तुझ्या छातीमध्ये. कारण की जाणीव आहे, कारण की ही मॅच नाहीये तर डायरेक्ट फायनल डबल धमाका होऊ शकतोय. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न हवाई हल्ला आणि या वेळेला चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा बल्ला. हा लाय षटकार. डेफिनेटली आपण पाहिलं तर नक्कीच आयबा कॅच साठी ज्याप्रमाणे भूषणदादांच्या माध्यमातून पारितोषिक आहेच आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर महिला आघाडी खोपरेपाडा यांच्या माध्यमातून सुद्धा आहे 200 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र ते मिळवल्यामध्ये यशस्वी होतील का. टीमची टोटल आता मात्र आपण पाहिली आहे, पुढे सरकली आहे. 46 धावांची गरज आहे, 4 मध्ये 18. 3 षटकार. धडधड अजून आहे, धडधड आमच्या मध्ये पण झाले. आता
कोण मॅच जिंकेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न निलेश बांदरे, हार मानणारे खेळाडू नाहीये. आता मात्र आपण पाहिले तर टेन्शन वाढलंय खेळामध्ये, कारण की जवळ जवळ आपण पाहतोय दगदग आता मात्र वाढली पुन्हा एकदा. 3 चेंडू 12, 3 चेंडू 12 नक्कीच आपण पाहिली आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि आई महामाई देवी चषकामध्ये आहे षटकारांची हवा. जवळ जवळ 3 चेंडू राहिलेत आणि 12 धावा म्हणजे 2 मोठे फटके. आता गोलंदाज काय करतील. चंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम सुद्धा थोडी फ्रेशर मध्ये आता येते. निलेश बांद्रे सुद्धा फ्रेशर मध्ये असतील. फ्रेशर मध्ये नक्कीच कुकरची सिटी वाजते. तर मग इथे आपण पाहूया की आता मैदानामध्ये कोणाची सिटी वाजेल. यावेळेला हवेत आणि कॅच पकडला गेलाय. गेम चेंजिंग कॅच ठरू शकतोय. या वेळेला आपण पाहिलं तर नक्कीच विकेट नक्कीच मिळालाय, परंतु काय घडलंय पाहावं लागेल. स्क्वेअर लेग अंपायर असतील संतोष तुम्हाला थोडीशी येण्याची नक्कीच विनंती करतोय आम्ही. येस डेफिनेटली आपण बघितलं तर निरीक्षण केलंय आणि परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली लक्षात असू द्या मित्रांनो. सेलिब्रेशन करा परंतु बॅट सुद्धा असायला हवा, कारण की नक्कीच थोडा अँगल होता तो खालच्या बाजूने होता, कारण की वरच्या बाजूने जर तो चेंडू आपटला असता. चंद्रभागे नक्कीच खालून आहे, तुम्ही चेक करू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये नंतर. जर तुम्ही वरून चेंडू आपटला असता तर 3 धावांची नक्कीच तुम्हाला नुकसान झालं असतं कर्नालपाडा संघाला. 2 चेंडू आणि 12 धावा आता हव्या आहेत. सन्माननीय हेमंतदादा पडवले आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आज आई महामाई देवी चषक 2025 मध्ये. 2 चेंडू आणि 12 धावा आहेत आणखीन मॅच जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाहीये. आपण पाहतोय की सोहन नक्कीच वेळेवर नक्कीच आपला जलवा नक्कीच दर्शवतायत. फ्रेशर आहे, फ्रेशर आहे, नक्कीच फ्रेशर आहे, जाणीव आहे नक्कीच या बॉलची, कारण की हा बॉल सगळं काही दर्शवेल. या बॉलवर मी तर म्हणेन षटकार सोडून काही पण आलं तर नक्कीच कर्नालपाडा संघ नक्कीच याच्या या मॅचवर अभिराज्य गाजवू शकतोय. जर षटकार आला ना तर मग काय सांगू शकत नाहीये. प्रेक्षक सुद्धा आवडला प्रेक्षकांना मुकाबला. हा फटका हवेत आहे. कॅच ड्रॉप झालाय परंतु नुकसान मात्र आपण पाहिलं तर झालं नाहीये. परंतु आता सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर एका चेंडू मध्ये गरज 11 धावेंची. डेफिनेटली रुपेशची जी बॅटिंग आणि मी तर म्हणेन
जर त्यांनी जी फटकेबाजी केली नसती तर मग काहीतरी चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तर किंतु पंतु लेकिन बंधू या सगळ्या गोष्टी नाही आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर 11 धावांची गरज आहे. एक चेंडू 11. हा बॉल उडवलाय परंतु आपण पाहिलं षटकार आलाय परंतु षटकाराने बाद नाही बनणार जी बाद बनली आहे कर्नालपाडा संघाची. कॉंग्रॅच्युलेशन्स कर्नालपाडा टीम. आणि थेट मात्र या विजयाच्या सहाय्याने पोहोचली आहे ती म्हणजेच मेगा फायनल मध्ये. नक्कीच आरके दादा आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. आपण आलात अगदी मौल्यवान सहकार्य आपण या स्पर्धेला दिलं आर्थिक सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय. भरपूर कॅश प्राइज सुद्धा आलेत. मला ते माचचा पुरस्कार देखील आपण पाहिलं तर जाईल. आपण पाहिलं तर नो डाऊट अबाउट इट. रुपेश जाधव ही इज द मॅन ऑफ द मॅच. निलेश बंद्रे त्यांच्यासाठी सुद्धा वाटते कॅश प्राइज आहेत आरके दादांच्या माध्यमातून 500 रुपीज त्यांच्यासाठी सुद्धा आलेत. आणि 6 षटकार 1200 रुपयाचा मानकरी आपण बघितलं तर रुपेश म्हणजेच ते 1200 रुपये